नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहितीची उपलब्धता आम्ही आपल्यासाठी करून देत असतो. तर आज जी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जाहिरातीमध्ये एकूण 30 प्रकारची पदे आहेत. यासाठी संपूर्ण माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठीच्या ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून अर्ज भरताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही. येथील सर्व पॉईंट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या सूचनांचं आपणास पालन करायचं आहे आणि याच सूचना अर्ज भरताना आपणास उपयोगी पडतील. कारण या अगोदर जी DMRDHSची भरती झालेली होती यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना चुका केलेल्या होत्या आणि नंतर खूप त्याची परेशानी ही विद्यार्थ्यांना झालेली होती. त्यामुळे या नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आहे यासाठी अर्ज करताना काळजीपूर्वक अर्ज करायचा आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सर्व सूचना आपण आता पाहणार आहोत. तर सर्वसाधारण सूचनामध्ये जी पदसंख्या व आरक्षण दिलेलं आहे यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते किंवा बदल होऊ शकते असं यांनी सूचना क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्थता अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत. म्हणजे ज्या पदासाठी आपण अर्ज करत आहोत त्या पदासाठीची पात्रता आपल्याकडे आहे का आणि त्यासाठी दिलेल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या पूर्ण करत आहात का हे स्वतः खात्री करायचं आहे. कारण आपला अर्ज ते भरून घेणार आहेत कोणत्याही कागदपत्र न पाहता. आणि ज्यावेळेस पण आपलं सिलेक्शन होईल त्यावेळेस आपण अर्जामध्ये भरलेली संपूर्ण माहिती त्या संबंधितले कागदपत्र हे आपणास कागदपत्र पडताळणीच्या वेळेस दाखवायचे आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः खात्री करून अर्ज करायचा आहे की आपण या पदासाठी पात्र आहोत, आपल्याकडे विहित पात्रता आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेले वैध व्हॅलिड ईमेल ID आणि भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल ID वैध राहणे आवश्यक आहे. म्हणजे आपणाकडे चालू ईमेल ID असणं आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी ईमेल IDवर फॉर्म भरतात आणि नंतर तो ईमेल ID विसरून जातात, त्याचा पासवर्ड विसरून जातात किंवा मोबाईलमधून तो ईमेल ID काढून टाकला जातो. त्यामुळे आपणास या भरती प्रक्रियेचे मेल येत नाहीत, माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे व्हॅलिड असा जो कंटिन्यू चालू ईमेल ID आहे आपला, तो ईमेल ID आपणास फॉर्म भरता वेळेस टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा चालू टाकायचा आहे. यावरच भरती प्रक्रियेची सर्व अपडेट आपणास येत राहील. त्यानंतर पुढे आराखीव खुला पदाकरिता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना मागासवर्ग उमेदवारासह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणजे आपण जरी ओपनमधून फॉर्म भरीत असलात, जरी कॅटेगरीचा उमेदवार असेल आणि तो जर ओपनमधून अर्ज करीत असेल तरी त्याने अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती भरणं आवश्यक आहे. समजा एखादा OBC कॅन्डिडेट आहे जो ओपनमधून अर्ज करत आहे, पण अर्जामध्ये माहिती भरताना आपली कॅटेगरी ही OBC मेन्शन करायची आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे ज्या जाहिरातीमध्ये पात्रता सूचना दिलेल्या आहेत त्यानुसारच अर्ज करायचा आहे आणि अर्जामध्ये जी माहिती भरली आहे त्याच्या आधारेच पात्रता ही ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्या आधारेच पुढे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर पुढे अर्ज सादर केलेल्या उमेदवारास प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी संबंधित पदाची आवश्यक शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क राहणार नाही. त्यामुळे उमेदवाराने पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा. म्हणजे आपण जरी अर्ज केला, एखादा
जस्ट पासिंग झालेला उमेदवार आहे आणि त्याचा निकाल लागला नाही, त्याने समजा अर्ज भरला आणि त्याचं सिलेक्शन झालं, परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळेपर्यंत त्याचा निकाल आला नाही किंवा डॉक्युमेंट आले नाही, तर तो उमेदवाराचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे अर्ज करतानाच सर्व कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर पुढे सिलेक्शन झालं तर आपणास अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती, त्या संबंधितले कागदपत्र हे सादर करावे लागतील. त्यामुळे सर्व अटी पात्रता तपासून अर्ज करावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महिला उमेदवारांनी त्यांच्या नावामध्ये काही बदल असल्यास लग्नापूर्वीचं नाव व लग्नानंतरचे नाव असं त्या संदर्भात आवश्यक कागदपत्र जसे विवाह नोंदणी, दाखला, राजपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर एखाद्या महिला उमेदवाराच्या बाबतीत लग्नानंतर काही डॉक्युमेंटमध्ये बदल झाला असेल तर त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र हे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करणं आवश्यक राहील. हे सुद्धा येथे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्येच लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयंदन मार्गदर्शन केंद्र, वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये. म्हणजे आपण जिथं राहतो तोच पत्ता इथे टाकायचा आहे. जिथं आपला मूळ निवास आहे, मूळ अधिवास आहे, तिथलंच पत्ता पत्रव्यवहारासाठी टाकायचा आणि तो इंग्रजीमध्ये टाकायचा आहे, आता असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार मूळ शैक्षणिक इतर कागदपत्राची संबंधित शैक्षणिक विद्यापीठ संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जातील माहिती संदर्भातील कागदपत्रे पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजे आपण जे कागदपत्र आहे त्यानुसार अर्ज करणार आहोत आणि अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरायची आहे. घाई गडबडीत कोणतीही चूक करायची नाही, कारण सर्व माहिती तपासून पाहणार आहेत आणि प्रत्येक भरलेली माहिती ही कागदपत्राबरोबर पडताळून पाहिली जाणार आहे. त्यामुळे सर्व काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. तसेच आपण जे कागदपत्र सादर करणार आहेत त्याची संबंधित शैक्षणिक विद्यापीठे किंवा संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व खरी माहिती आणि अचूक माहिती भरायची आहे, कोणतीही चूक करायची नाही. जर अर्जामध्ये माहिती भरलेली त्या संबंधातील कागदपत्रे जर सादर करू शकले नाही तर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग, क्रीमिलियर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव, पात्रता व ज्या दिव्यांग उमेदवारास मदतनीस घ्यावायचा आहे इत्यादी बाबत न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. त्यामुळे ज्या समांतर आरक्षणामध्ये असतील, सामाजिक आरक्षणात असतील, अशी सर्व माहिती अचूक भरायची आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. एडिटचं ऑप्शन नाही अर्ज सबमिट झाल्यानंतर. त्यामुळे परत एकदा सर्व माहिती ही अचूक भरायची आहे. तज्ज्ञ व्यक्तीकडून भरायची आहे. याबाबत काही माहिती लागल्यास जे आमच्या ग्रुपमध्ये आहेत ते सुद्धा विचारू शकता. आपणास याबद्दल सर्व माहिती दिली जाईल. त्यानंतर पुढे ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विभाग, प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदवले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वातंत्र्याचा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ की अर्ज भरणं हे कंपल्सरी आहे. ॲटोमॅटिक तुमचं नाव परीक्षेसाठी येणार नाही. जरी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे तुम्ही नाव नोंदवलं असलं तरी तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करणे आवश्यक आहे. हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्या की जी कागदपत्र आहेत ती कोणत्या दिनांकास ग्राह्य धरली जातील. तर अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेला जो अंतिम दिनांक आहे म्हणजे 11/5/2025 या तारखेस व्हॅलिड असलेली कागदपत्र असणे आवश्यक आहे. तर येथे सर्वांनी लक्षात घ्या की एक्सपायर होणारे जे सर्टिफिकेट आहेत EWS, नॉन क्रीमिलियर याची 31 मार्चपर्यंत मुदत असते. नॉन क्रीमिलियर 3 वर्षाचं असू शकतं. जर
3 वर्षामध्ये हे वर्ष येत असेल तर नॉन क्रीमिलियर चालू शकतं. जर ते 31 मार्च 2025ला संपत असेल त्याची मुदत, तर चालू वर्षामध्ये पुढील वर्षातलं नॉन क्रीमिलियर तसंच EWSसुद्धा 31 मार्च 2025ला संपत असेल तर पुढील वर्षातील EWS आणि नॉन क्रीमिलियर काढणं हे आवश्यक आहे. कारण 11/5/2025 त्यांनी ही व्हॅलिड डेट ठरवली आहे. या डेटला सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. मागील वर्षीचं असेल तर ते बी सोबत राहून द्या आणि पुढील वर्षाचं असं दोन्ही डॉक्युमेंट सोबत ठेवा. कारण भविष्यात अडचण नको, परत डॉक्युमेंट काढणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याकडे जवळपास एप्रिल पूर्ण आणि पुढे 11 दिवस असे जवळपास 45 दिवस हे अर्ज करण्यासाठी आहेत. त्यामुळे सर्वांनी सर्व कागदपत्र काढून घ्या. कारण खूप वेळ आहे. 15 दिवसात सर्व डॉक्युमेंट निघतात. सर्व डॉक्युमेंट काढूनच आपण अर्ज करा, ज्यामुळे पुढे कोणताही अडचण येणार नाही. त्यानंतर पुढे अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यापूर्वी पूर्ण केलेला असावा. म्हणजे अनुभव आपण ज्या दिनांकाचा अर्ज करीत आहोत त्याच्या अगोदर हा अनुभव जो दिलेला आहे तो पूर्ण झालेला असावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर प्राप्त अर्जाच्या संख्येचा विचार करून निवड प्रक्रियेचे स्वरूप ठरवण्याचे अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त व निवड समिती यांना राहील. म्हणजे अर्जाची संख्या जर जास्त आली किंवा कमी आली तर त्यानुसार निवड प्रक्रियेचं स्वरूप हे ठरवू शकतील. पण यासाठीही ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाणार आहे, ज्याचा सिलेबससुद्धा आपण शेवटी पाहणार आहोत. त्यानंतर नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे. म्हणजे उमेदवारानेच अर्ज भरायचा आहे. यातील काही अटी ह्या शर्ती या महत्त्वाच्या आहेत, त्या सर्वांनी समजून घ्या आणि त्यानुसारच अर्ज करा. त्यानंतर पुढे अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेमध्ये अर्ज इंग्रजीमध्येच भरणं आवश्यक आहे. संक्षिप्तपणे ॲब्रिव्हिएशन किंवा इनिशियल्स न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावामध्ये आणि पत्त्यामध्ये 2 भागामध्ये एक स्पेस जागा सोडावी. जसं आपण जनरल नाव लिहितो तसंच लिहायचं आहे. इथे श्री श्रीमान तसं काही लिहायचं नाही. नावाच्या पुढे सरळ आपलं नाव लिहायचं आहे. SSC अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणेच अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रामधील नावात कोणताही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील विहित प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावे. ज्यांचं नावच बदललेलं असेल त्यांनी राजपत्र सादर करणं आवश्यक आहे. महिलाच्या बाबतीत विवाह प्रमाणपत्र असलं तरी चालेल. आणि स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल, एखादं डबल R असेल तर एक R झाला असेल किंवा स्पेलिंगमध्ये काही कमी जास्ती असेल तर यासाठी शपथपत्र तुम्हाला सादर करावे लागेल कागदपत्र पडताळणीच्या वेळी. आणि नावात बदल असेल पूर्णपणेच, नावच बदलले असेल तर राजपत्र पुरुषाच्या बाबतीत आणि महिलाच्या बाबतीत विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्र यापैकी दोन्हीपैकी एक कोणते असेल तरी चालेल. त्यानंतर उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमूद केलेले विविध शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके, प्रमाणपत्रे, मराठी व इंग्रजी भाषेचे विविध गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे MSIT प्रमाणपत्र, तसेच मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, जातवेदा प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग वगळता अन्य सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व सांख्यिक प्रती, तसेच उमेदवारांनी समांतर आरक्षणात निवड झाली असल्यास शासन निर्णयानुसार विविध प्रमाणपत्राच्या सांख्यिक प्रती सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे ज्या कॅटेगरीतून, ज्या समांतर आरक्षणातून, ज्या सामाजिक आरक्षणातून अर्ज केलेला आहे त्या संदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे तसंच शैक्षणिक अर्हता ही कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. आणि सर्व डॉक्युमेंट हे विहित तारखेतील असले पाहिजेत, व्हॅलिड असले पाहिजेत इथं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात सूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांची काळजीपूर्वक अवलंबन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्या आधारेच निवड केली जाईल. याआधी आपण सांगितलेलं आहे की सर्व अटी व शर्ती वाचून विविध पात्रतानुसारच अर्ज करायचा आहे. कारण हीच पात्रता पुढे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी तपासून आपली निवड ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर सदरची परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना असेल आणि तो राखून ठेवला जाईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे. वयोमर्यादा खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 43 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे.
या सर्व पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करून पाहू शकता. आणि ह्याचा सिलेबस मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान यासाठी 10-10 प्रश्न असे एकूण 40 प्रश्न, 20 प्रत्येकी 20 असे 80 मार्कसाठी असतील. आणि जे टेक्निकल नॉलेज आहे यासाठी 120 प्रश्न असतील. 60-40चा हा सिलेबस आहे. 60% टेक्निकल आणि 40% नॉन टेक्निकलचा हा सिलेबस आहे. त्यानुसार आपण अभ्यास करायचा आहे. प्रश्नाची संख्या जरी कमी जास्त असली तरी अभ्यास तेवढाच करायचा आहे. जो DHL-GMR साठी होता तसाच ह्यासाठीही अभ्यास आहे, फक्त प्रश्नाची संख्या कमी जास्त आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व अटी, शर्ती, सिलेबस आणि वयोमर्यादा आपण पाहिल्या. त्यानुसार आपण अर्ज करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. येणाऱ्या परीक्षात आपणास यश मिळो या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.